सो गाईज इथे आता 5 वाजलेत. मी आणि ऐकती निघतोय आपल्या घरातून आपल्या लेडी निसान मायक्रासोबत. सो चलो, हे बघा सगळीकडे नुसतं अंधारच अंधार आहे. सो चला लेट्स गो. सो गाईज तुम्ही बघू शकता मी आता संगमेश्वर पोचणार आहे. 7 किलोमीटर आहे. आता 5:27 झालेत. रात्रीचा रस्ता बघा कसा दिसतो मित्रांनो. आता मी हायवेला आहे आणि तुम्ही बघू शकता पुढे कोणच नाही आहे. पण येताना आहे ना सगळ्यात ना लक्झऱ्या येत आहेत, जे मुंबईवरून येत आहेत. जे लक्झऱ्या अप अँड डाऊन करतात ना ते लोक कधी पण नुसतं एवढा फोकस लाईट लावून ठेवलं आहे ना की समोरचा अगर रात्रीचा चालवतो आहे तर त्यांनी आहे ना अपर डिपर यूज करून ते फोकस लाईट पण ना थोड्या वेळासाठी बंद करायला पाहिजे. लाईक असं करायला पाहिजे ह्या साईडला असं, कारण की जेणेकरून त्यांना जी छोटी गाडी समोरून येते फिर मोठी गाडी असेल जरा ते यूज करायला पाहिजे या लोकांनी. सो हेच आहे की थोडं यूज करायला शिका. आपल्याकडे आहे ते वस्तू आहेत शिस्तीत वापरायला शिका. मित्रांनो काही माणसांना ना खूप गरज आहे हे समजून घेण्याची. आता बघा मी आहे ना कमी केलंय तरी समोरच्यानी बघा आता हे एक्सपेक्टेशन नाही आहे. ह्याला बोलतात की गाडी चालवण्याचं या लोकांना तरीका शिकलेले पण ते विसरून गेले. आता मी त्याला दिलंय कमी तरी पण बघा त्यांनी अजून स्वतःची लाईट कमी नाही केली आहे. 7 वाजायला आलेत. आपण चिपळूण सोडले. जेव्हा मी मेगाच्या रिझल्ट घेऊन आलेली ना तेव्हा इथेच झोपली होती मी. तेव्हा मी परत रिटर्न जाणार होती. आज मी माझ्या गाडी बरोबर आहे, लेडी मायक्रा बरोबर. हे स्पीड ब्रेकर्स बघा फॉर सेफ्टी पर्पज खूप सारे स्पीड ब्रेकर्स आहे. हा एकमेव ठिकाण आहे जिथे खूप सारे स्पीड ब्रेकर्स आहे. सो मेनी स्पीड ब्रेकर्स. आपला ग्राउंड क्लिअरन्स खूप भारी आहे. सो काय प्रॉब्लेम नाही होणार आहे. माझी गाडी खाली लागणार नाही आहे या स्पीड ब्रेकर्सला. त्या दिवशीच इथे ॲक्सिडेंट पण झालेला. आम्ही येत होतो ना. ओके ते बघा तो स्पॉट्स पण आला आहे. आम्ही ना जेव्हा येत होतो तेव्हा हा ॲक्सिडेंट पाहिलेला. एवढं सगळे सेफ्टी असून सुद्धा हा ॲक्सिडेंट कसा झाला मलाच समजत नाही आहे. कारण की एवढे इथे आहेत ना स्पीड ब्रेकर्स आहेत. बघ ना केवढा भीषण अपघात झाला आहे हा. आणि एवढे स्पीड ब्रेकर्स असून सुद्धा आणि हे वॉल केवढा मस्त मजबूत होता. तो गाईस सकाळचे बघा तुम्ही वातावरण. आपण आता खेडला पोचणार आहोत. मस्त धुके पडलेत आपल्या कोकणातून आपण चाललो आहोत थेट आपल्या मुंबईच्या दिशेने, जन्मभूमी आणि कर्मभूमीच्या दिशेने. बस ये वाला है ना चॅप्टर मेरे लाईफ में नाही आहे. तर मित्रांनो आत्ताच आपण भोसते घाट उतरलो आहोत. खेडमध्ये आहोत आता आपण. आता खेडचे हे हायवे पाहत आहात. तर मित्रांनो आत्ताच हॉटेल अनुसया गेलंय. आता आपण काशेडीच्या टनलच्या इथे प्रस्थान करत आहोत. लाईक इट्स 7:22. मी 5 वाजता घरातून निघाली आहे आणि इथे 7:30 वाजायला आलेत आणि आपण पोचणार आहोत काशाडीच्या टनलवरती विथ माय लेडी मायक्रा, द स्ट्रॉंगेस्ट गर्ल. सो मित्रांनो आता आपण काशाडीच्या टनलच्या इथे आलो आहोत. तुम्ही बघू शकता. आता मी माझी स्पीड लिमिट आहे ना मी ठेवणार आहे कमी. आणि यो विकाम खूप भारी टनल आहे. 3 ते 4 मिनिटामध्ये आपण काशेडी हा घाट आपण पार करतो या टनलच्या साह्याने. वरनं आपल्याला नुसते त्या वरचे राऊंड मारत आपल्याला पोचायला लागायचं आपले हे सह्याद्रीचे डोंगर. तर गाईस तुम्ही पाहत आहात ही रायगडची पहाड, रायगड किल्ल्यावरची पहाड. सकाळचं बघा तुम्ही वातावरण काय भारी वाटतंय. रस्ते भलेही खराब असो पण हा दृश्य आपल्याला कौतुक करण्यासारखं आहे. हे काम तर चालूच राहणार आहे. ही रायगडची पहाड बघा. हे
एक नंबर. धन्य झालो रायगडची पहाड पाहून. मी गड किल्ले मी परत चालू करणार आहे. खूप झालं आता राईड, खूप झाले आता ड्राईव्ह. आता आपण गड किल्ले जाणार आहोत. आज झालं, जास्त पेट्रोल टाकलाय. आता चाली करूया लवकरात लवकर. इथे मी 19 लिटर पेट्रोल टाकले आणि जे कंप्लीट झालेत 160 ते 170 किलोमीटर्स. उसगाव गावातून ते लोणेरेपर्यंत मी गाडीच चालवते. अजून मी थांबली नाही आहे. ही बघा, ही रात्री जी झोपली आहे ना, डायरेक्ट तिला गाडीतच ठेवली. आमची बाजूवाली मुलगी आहे, आमच्या नेबरला राहते, ते आमच्यासोबतच असतात. आता कोलाडला पोहोचलोय ना. मी कोलाड सोडलंय आणि इथे धुके बघा किती आहेत. मी आहे ना प्रेफर करते की मी लेफ्ट साईडलाच राहू, कारण की मध्येच आहे ना कोणत्या तरी गाड्या आहेत ना रॉंग टर्नमध्ये घेऊन, लाईक त्या लोकांना वाटतं डायव्हर्शन आहे, तर मग ते लोक राईट साईडला येत आहेत, म्हणजे ह्या साईडला येत आहेत आपल्या साईडला. सो मी लेफ्ट साईडलाच प्रेफर करते थांबायचं. आणि 4 तासामध्ये मी नागोठणं पार केलं आहे. सो आता आपण पेनला पोचणार आहोत. आत्ताशी कुठे मी गाडी थांबवली आहे, बघूया. आता थोडा आहे ना नाश्ता करायला थांबूया गाडी. आणि आयुक्ती आहे ना आतमध्ये झोपलेलीच आहे. सो लेट्स गो. मी कर्नाळ्याच्या इथे पोहोचणार आहे आता थोड्या वेळातच. मी अजून नाश्ता विष्टा करायला काही थांबले नाही, बिकॉज इथे पाणी वगैरे मी घेऊनच आलेली, कॅरी केलेली. आणि आयुक्ती अजून झोपच काढते. बघू शकता तुम्ही बाजूला गड किल्ला पाहायला भेटते मला मित्रांनो. आता खूप गरम होत आहे, तरी पण मी लवकर निघालेली 5 वाजता, जस्ट बिकॉज इथे गरम जास्त होतं. सो मित्रांनो, इथे आता 10 वाजलेत आणि आम्ही हॉटेल साई कृपा जे पनवेलला आहे तिथे पोचलो आहोत. सो 5 वाजता आम्ही निघालेलो, 5 तासामध्ये पनवेलला आलेलो गावावरून. सो आता मी आणि आयुक्ती नाश्ता करणार आहे ना. आयुक्ती नुसतं झोपा काढल्यात. चलो आयुक्ती. सो गाईज, इथे आता 11:30 वाजलेत आणि मी पोचली आहे माझ्या घरच्या एरियामध्ये. 6.5 तासामध्ये आपण आलो आहोत आपल्या चेंबूरला, थेट उसगाव देवरुखमधून, आपल्या गावावरून. मस्त भारी होती ट्रिप. ड्राईव्ह संपत आहे, तर भेटूया लगेच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बोल, शेअर करा, बोल. बाय बाय एव्हरीवन. गाईज, इथे 94,037 किलोमीटर्स झाले आहेत आणि मी माझ्या घरी पोचली आहे. टाटा. लाईक विदिन 7 आवर्स मध्ये, म्हणजे तिथे नाश्ता करायला आम्ही थांबलो म्हणून, वरना विदिन 7 आवर्स मध्ये आपण आलो आहोत आपल्या घरी. एन्जॉय. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा, बाय बाय.